श्री स्वामी समर्थ. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण डोसा बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे तांदूळ घेते. आता एक वाटी घेतली, 2 आणि तिसरी वाटी, हे 3 वाट्या भरून मी तांदूळ घेतले. आणि त्याच वाटीने मी आता हे 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि थोडीशी मेथी घालते ह्याच्यामध्ये. पाव चमचा एवढी आहे, अर्धा चमच्यापेक्षा खूप कमी आहे थोडीशी. आता हे सर्व मी धुवून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहे. इथे मी डाळ आणि तांदूळ भिजत घालून 6 ते 7 तास भिजत ठेवलेली धुवून, आणि आता व्यवस्थित हे भिजले गेले. तांदूळ पण छान भिजले आणि डाळ पण. त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ भिजत घातलेली, ती राहून गेलेली दाखवायची. हे 2 चमचे चणा डाळ आहे, ती पण मी आता मिक्स करून घेते. आणि आता हे वाटायला घेते. इथे मी आता हे वाटून घेतलंय, डाळ आणि तांदूळ, आणि मस्त असं छान बारीक वाटलं गेलंय. आणि बाकी पण मी आता सर्व हे वाटून घेते. मी इथे डोश्याचं पीठ ठेवलेलं आणि पीठ आता मस्त छान आलंय. हे बघा. आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. आता मीठ घातलं नव्हतं, चवीप्रमाणे मीठ घालायचे. तर मी अर्धा चमचा घालते, पूर्ण भरून नाही. आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. हे पीठ आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं, कारण घट्ट होतं. आणि एवढं मी आता हे पातळ ठेवलं आहे. इडलीपेक्षा थोडंसं पातळ आहे पीठ. आता आपण डोसे बनवायला घेऊया. इथे मी तवा ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे. आणि थोडंसं पाणी घालून घेते आणि गॅस थोडं कमी करून पुसून घेऊया. आता मी डोसा बनवायला घेते. 1 चमचा घातला आहे मी बेटर आहे पीठ. आणि गॅस मी आता कमीच ठेवला आहे. आता मी गॅस थोडा फास्ट करते. इथे आता मस्त कुरकुरीत डोसा झाला आहे. मी आता काढून घेते. हे बघा. आता अजून एक बनवूया आपण. मी तेल घालत नाही आहे, तेलाचा वापर न करताही बनवते. आता गॅस मी थोडा फास्ट केला आहे. इथून थोडंसं मी कट लावून घेते. आणि हे घातल्यावर तेव्हाच करायचं, नंतर झाल्यावर होत नाही. थोडा आता डोसा होऊ देत आपला. मस्त आपला पण डोसा तयार झालाय. इथे आपले डोसे तयार झाले आहेत मस्त. आणि त्याच पिठापासून आपण आता उत्तप्पा बनवून घेऊया. इथे मी तवा ठेवलाय, थोडंसं पाणी घालून घेते. आणि गॅस मी कमी केलाय. छोटा मोठा जसं पाहिजे तसं आपण घालून घ्यायचं. थोडंसं टोमॅटो घालूया. तर लहान मुलांसाठी बनवणार असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल. मी आता हिरवी मिरची थोडीशी घालून घेते, छान वाटते मिरची. बारीक बारीक कापून घालायची. आता हा मी कांदा घालून घेते, थोडीशी कोथिंबीर. एका बाजूने शेकला की नंतर पलटी करून घेऊया. मी थोडंसं तेल घालून घेते बाजूने, आणि उत्तप्पावर पण घालते थोडं थोडंसं. आता मी परतून घेते. आणि छान असं शेकून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं. आता दुसऱ्या बाजूने पण शेकला गेला आहे मस्त छान असं. आणि मी आता काढून घेते आणि अजून एक बनवून घेते. तयार झालेत आपले मस्त असे कुरकुरीत डोसा, ओनियन उत्तप्पा आणि हे नारळाची चटणी. तुम्ही हे नारळाची चटणी किंवा कांदा टमाट्याची चटणी त्याच्यासोबत पण खाऊ शकतात.
आणि मस्त असे छान तयार झालेत. तुम्ही पण करून बघा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.